आता लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 21वा हप्ताच म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणींनो, आता एक अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे की 28 तारखेपर्यंत जो मार्च महिन्याचा म्हणजेच 21व्या हप्त्याचा जो जी-आर आहे तो येणार आहे. 28 तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत लाडक्या बहिणींनो, या मार्च महिन्याचा जो जी-आर आहे तो 28 तारखेपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे की जी-आर आलेला आहे, तर जी-आर अजूनही आलेला नाही. जी-आर येण्याची जी तारीख आहे लाडक्या बहिणींनो, 28 तारीख आहे. 28 तारीख, त्या तारखेपर्यंत जी-आर येणार आहे. म्हणजेच तारीख आलेली आहे की 28 तारखेपर्यंत, पण अजूनही जी-आर आलेला नाही. आणि पुढच्या 7 दिवसामध्ये लाडक्या बहिणींनो वितरण सुद्धा होणार आहे. आणि या पुढच्या 7 दिवसामध्ये जर तुम्ही लाडक्या बहिणींनो ई-केवायसी एडिट केली नाही, तर तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे. तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे. सोबतच तुम्हाला 1500 भेटणार की 3000 भेटणार, या सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आजची जर तारीख तुम्ही बघितलं, तुम्हाला माहिती पडेल आजचा आहे फ्रायडे आणि 24 तारीख. काय लाडक्या बहिणींनो, आजची 24 तारीख आणि फ्रायडे. कालपर्यंत कोणताही जी-आर आलेला नाही. आणि आज 24, 25, 27 आणि 28 म्हणजे पुढच्या 5 दिवसात 5 डेज मध्ये जी-आर येणार, म्हणजे येणार. तारीख आलेली आहे. तारीख आलेली आहे की जी-आर या पुढच्या 5 दिवसांमध्ये येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी-आर आला का? जी-आर आलेला नाही. आलेला नाही. फक्त आणि फक्त काय आली आहे लाडक्या बहिणींनो? तारीख आलेली आहे की या दिवसापर्यंत जी-आर येणार आहे. म्हणजे 28 तारखेपर्यंत जी-आर येतील आणि 30 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील. तुमच्या अकाउंटला काय होतील? पैसे जमा होतील. पण लाडक्या बहिणींनो, सरकार का बरं अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे पुढे 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 ढकलण्याचा प्रयत्न करतो आहे? तर सरकारला आता हे समजायला हवं की लाडक्या बहिणी आता शांत बसणार नाहीयेत. आणि जर लाडक्या बहिणी आपल्या रुद्र रूपावर आल्या, तर ही जी सरकार आहे तर त्यांना कधी मध्ये तरी घरी बसावं लागेल. आज ते भलेही सत्तेमध्ये आहे, तर लाडक्या बहिणींचा एकदा दिमाग खराब झाला तर त्या सरकारला घरी बसावं लागेल. म्हणून सरकारने कोणताही विलंब न करता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला त्वरित त्वरित म्हणजेच येणाऱ्या या 5 ते 6 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा पाठवावेत आणि सोबत जी-आर सुद्धा प्रसिद्ध करावा. समजा सरकारकडे असं नसेल, पैसे नसेल, तर सरकारने त्याबद्दल अधिकृत अशी घोषणा करावी. सांगावं फेसबुकच्या माध्यमातून किंवा ट्विटरच्या माध्यमातून किंवा वृत्तवाहिन्यांमध्ये किंवा पत्रांमध्ये किंवा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगायला पाहिजे की लाडक्या बहिणींनो, येणाऱ्या काही दिवसांमध्ये पैसे वितरण होणार आहे. सध्या आमची स्थिती नाही आहे, असं त्यांनी काहीतरी सांगायला पाहिजे. त्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये आणि युट्यूब चॅनलवर सांगत आहे की पेंडिंग लाभ देणार आहे. नोव्हेंबर पासूनचे लाभ जमा होणार आहे. इथे वाट लागलेली आहे. 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचाच हप्ता हे देऊन नाही राहिले. बोगस, नालायक, ढोंगी, मतलबी सरकार. तर खरंच तुम्हाला वाटतं का लाडक्या बहिणींनो, जे युट्यूब चॅनल्स तुम्हाला सांगत आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 5 महिन्याचे पैसे देणार आहेत, तर याचं उत्तर आहे नाही, म्हणजे नाही. भेटणार नाही लाडक्या बहिणींनो. फक्त आणि फक्त 1500 रुपये मिळणार आहे. मग मला सांगा, या युट्यूब चॅनलला माहित आहे का लाखो व्ह्यूज आहे, लाखो व्ह्यूज. मग आपण एवढं ऑथेंटिक, जिथे परफेक्ट माहिती असतं की जितका हप्ता भेटणार आहे तितकंच सांगितलं जातं. असं काही आपण मलाही लावून सांगत नाही, तरी आपल्या व्हिडिओला कमी व्ह्यूज असतात आणि इकडे जास्त असतात. तर बघा लाडक्या बहिणींनो, मला कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर हवं आहे की तुम्हाला 20वा हप्ता भेटला का? सोबतच तुमची ई-केवायसी झाली का? तरच तुम्हाला 21वा हप्ता येणार आहे. सोबत लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची न्यूज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे. तारीख आलेली आहे की 28 तारखेपर्यंत म्हणजे मंगळवारपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार का? नाही लाडक्या बहिणींनो, जी-आर येणार. जी-आर येण्याची तारीख जाहीर झालेली आहे. जी-आर येण्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि या 28 तारखेपर्यंत जी-आर येईल आणि तिथून 2 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला पैसे सुद्धा क्रेडिट होतील. मग असंख्य बहिणींचा या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स येत आहेत आणि त्या विचारत आहे की दादा, हा जो हप्ता आहे मार्च प्लस एप्रिलचा असणार का? तर याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, नाही, म्हणजे नाही. हा जो हप्ता असणार आहे
फक्त आणि फक्त मार्च महिन्याचा म्हणजे किती रुपये रे? 1500च रुपये असणार आहे. फक्त आणि फक्त 1500च रुपये असणार आहे. त्यानंतर ज्या बहिणींची ई-के-वाय-सी राहिलेली आहे, बरोबर? म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत ई-के-वाय-सी केलेली नाही आहेत, अशा बहिणींसाठी मी काहीही करू शकत नाही. तुम्ही म्हणाल, "सर का?" कारण सरकारकडे इतक्या दिवसांपासून आपण विनंती करून, अर्ज देऊन, सगळंच म्हणून प्रयत्न करून चुकलेलो आहे. तरी सुद्धा सरकार झुकायचं नाव घेत नाही आहेत. या सरकारला कोणता युगो आला का, की ज्या असंख्य लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना अपात्र करण्याचा जो ठेका या सरकारने घेतलेला आहे, त्यामुळेच ते नवीन ई-के-वाय-सी सुरू करत नाही आहे. बरोबर? तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही वेट करा जूनपर्यंत, है ना? त्यानंतर जूनमध्ये नवीन ई-के-वाय-सी ला सुरुवात होईल. तर त्यानंतर तुम्ही ई-के-वाय-सी करा आणि आपला योजनेचा जो लाभ आहे तो पुन्हा सुरू करा. जर सरकारने या जूनमध्ये सुद्धा असं केलं नाही, तर मी तुम्हाला सांगतो, सरकारला मतदानच देऊ नका. हे सरकार बोगस आहे, एकदम बोगस आहे. इतकं बोगस सरकार तुम्ही कुठेच बघितलं नाहीये. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली होती, पण काही कारणास्तव ती चुकली आहे, तर अशा बहिणींनी ई-के-वाय-सी ला काय करून घ्या, एडिट करून घ्या. शेवटचे 6 दिवस बाकी आहे. जर तुम्ही या 6 दिवसांमध्ये ई-के-वाय-सी केली नाही, तर तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद केला जाईल लाडक्या बहिणींनो. बघा, या दिवशी लाडक्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहे. 3000 रुपये. तर मी तुम्हाला सरळ सांगतो, नाही म्हणजे नाही. 3000 जमा होणार नाही. फक्त आणि फक्त 1500च रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी, 3000 जमा होण्याची शक्यता आहे. जमा होणार का? जमा फक्त 1500, म्हणजे शक्यता दर्शविणे आणि होणे. आणि तुम्ही जर बघितलं असेल, अनेक युट्यूबर दाखवतात 3000 जमा झाले, असं झालं, तसं झालं, पोस्टल बँकमध्ये आले. तर नाही, कुठेच पैसे जमा झालेले नाहीये. फक्त 1500च रुपये होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता अजूनही देण्यात आलेला नाही. एप्रिल महिना संपायला आला तरीही पैसे न जमा झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. मग मला असं म्हणायचं, सरकार असं लांबणीवर का टाकतंय? सर्वात सोपा प्रश्न आहे ना. लांबणीवर का टाकताय? कारण लाडक्या बहिणींनो, सरकारला असं झालंय की लाडक्या बहिणी आता जड झाल्या. लाडक्या बहिणी जड झाल्या, त्याच्यामुळे या आपल्याला पैसे ते लेट देत आहेत. पण सरकारने असं करायला नको, कारण सरकारने जर असंच कंटिन्यूस चालत राहिलं, तर एक दिवस सांगतो ना, सरकार घरी बसणार आहे. निराशा झालेली आहे. आता एकीकडे मार्च महिना एकत्र येण्याची, तर नाही. मार्च महिना एकत्र भेटणार नाही. 30,000 रुपये 3,000 रुपये भेटणार नाही. फक्त तुम्हाला 1500च रुपये देणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाही. मागच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यानंतर महिलांनी देखील मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फक्त 1 महिन्याचे की 2 महिन्याचे हप्ता एकत्र येणाऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. तुमचेही लागलेली असतील. पण मी तुम्हाला सांगतो, फक्त 1500च रुपये तुम्हाला भेटणार आहे. फक्त 1500च रुपये. आणि ज्या बहिणींची ई-के-वाय-सी एडिट झालेली नाही, त्या बहिणींना मी पाया पडतो आणि त्यांना एकच विनंती करतो, बहिण्यांनो, तुम्ही काय करा, तुमची ई-के-वाय-सी एडिट करून घ्या. ज्या बहिणींची चुकली होती त्या बहिणींनी. अन्यथा तुमचा लाभ बंद होणार आहे. कारण की ही जी ई-के-वाय-सी आहे, अनिवार्य केलेली आहे. बरोबर? म्हणून तुम्ही लाडक्या बहिणींनो काय करा, या शेवटच्या 7 दिवसांमध्ये जितक्याही लाभार्थी बहिणींची जी ई-के-वाय-सी चुकलेली होती, त्यांनी एडिट करा. म्हणजे तुम्हाला त्यानंतर जो वितरण आहे, ते वितरण कंटिन्यू सुरू राहील. तर मला तुमच्याकडनं अंतःकरणातून एवढीच मागणी आहे, लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण करा. सोबतच ज्या बहिणींना 20वा हप्ता भेटलाय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण त्याच बहिणींना भेटणार आहे 21वा हप्ता. बरोबर? सोबतच लाडक्या बहिणींनो, अजून तुम्हाला या ठिकाणी एक सांगायचं आहे मला, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी कंप्लीट झाली आहे, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्यांची नाही झाली आहे, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. नव्याने सुरू करायला पाहिजे का? तुम्ही सुद्धा टाका. कारण आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे. हातावर हात देऊन जर बसलो, हे ढोंगी सरकार, मतलबी सरकार कधीच आपला जो निर्णय आहे मागे पुढे करू शकणार नाही. म्हणून आपल्याला ही मागणी करायची आहे, की बाबा, लवकरात लवकर तुम्ही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा करा. अन्यथा येणाऱ्या दिवसांमध्ये हे सरकार जाणून घेईल की नारी शक्ती म्हणजे काय आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता इथे थांबतो रे आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.